मंडळी, पुण्याच्या राजकारणात एक मोठी घडामोडी घडताना दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू आहे की पुण्यामध्ये अजित पवार, शरद पवार एकत्र येणार. महापालिका निवडणूक लवकरच होणार आहे. पण कार्यकर्त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त करून दाखवली आहे. कारण ज्यावेळेस अजित पवार हे बंड करून महायुतीसोबत गेले, तेव्हा हा पक्ष पुण्यामध्ये आम्ही व्यवस्थित केला, असा कार्यकर्त्यांचं मत आहे. जर तुम्ही दोन्ही नेते एकत्र येणार असाल तर सरळ सरळ आम्ही पक्षाचा पदाचा राजीनामा देऊ, असा इशाराच कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे. पुणे महानगरपालिका निवडणूक जवळ आली असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चेंनी वेग घेतलेला आहे. शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिलेला इशारा संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतो. प्रशांत जगताप यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की जर पुणे महापालिकेच्या निवडणुकीत शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येत असतील तर ते केवळ शहर अध्यक्ष पदाचाच नाही, तर थेट शरद पवार गटाच्या सदस्याचाही राजीनामा देतील, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची फूट झाल्यानंतर पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरात पक्ष पुन्हा उभा करण्याचं काम प्रशांत जगताप यांनी केलं, असा त्यांचा दावा आहे. त्या काळात अनेक कार्यकर्ते संभ्रमात होते. काही अजित पवार गटाकडे गेले, काही राजकारणापासून दूर झाले. अशा परिस्थितीत शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुण्यात पक्षाची संघटना पुन्हा बांधण्याचं काम आपण केल्याचं जगताप सांगतात. त्यामुळेच निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा अजित पवार यांच्याशी युती करण्याचा निर्णय घेतला, तर त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा जाईल, अशी ठाम भूमिका त्यांची आहे. जगताप यांचा दावा आहे की पुण्यात जर महाविकास आघाडी एकत्र लढली, म्हणजे शरद पवार गट आणि काँग्रेस, उद्धव ठाकरे गट एकत्र आले, तर भाजपला निश्चितच आव्हान देता येईल. पण त्याच वेळी अजित पवार गटासोबत आघाडी केल्यास शरद पवार गटाचा स्वतंत्र अस्तित्व, ओळख आणि वैचारिक भूमिका ढासूर होईल. विशेषतः तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये आधीच असलेला संभ्रम आणखी वाढेल, असं त्यांना वाटत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलेला नाही. मात्र त्यांनी हेही स्पष्ट केलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याची घोषणा झाली तर क्षणाचाही विलंब न करता ते राजीनामा देतील. म्हणजेच हा इशारा पक्ष नेतृत्वासाठी एक महत्त्वाचा अल्टिमेटमच आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. कारण पुणे आणि पिंपरी चिंचवड हा भाग राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. येथे संघटना मजबूत ठेवणे, कार्यकर्त्यांना एकत्र बांधून ठेवणे हा मोठं आव्हान आहे. अशा वेळी शहर अध्यक्षासारखा महत्त्वाचा नेता राजीनाम्याची भाषा करू लागला तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, याची जाणीव पक्ष नेत्यालाही आहे. याच दरम्यान मुंबईत शरद पवार गटाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीला सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांची उपस्थिती आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे गटाकडून आलेल्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे आणि पुणे, मुंबई तसंच पिंपरी चिंचवडमधील स्थानिक आघाडीबाबत अंतिम भूमिका ठरवली जाण्याची शक्यता आहे. आजच उद्धव ठाकरे यांना पक्षाचा निर्णय कळवला जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. दरम्यान पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची बैठकही झाली आहे. या बैठकीत अद्याप तुतारी किंवा घड्याळ यापैकी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची यावर कोणताही आग्रह धरण्यात आलेला नाही. प्राथमिक स्वरूपात जागा वाटपावर चर्चा झाल्याचं समजत आहे. कोणत्या प्रभागात कोणत्या गटाचा उमेदवार असू शकतो यावरही चाचपणी करण्यात आली आहे. मात्र अजून कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही, हेही तितकंच खरं आहे. असं असतानाही प्रशांत जगताप यांनी राजीनाम्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याचं उत्तर म्हणजे तळागाळातील कार्यकर्त्यांचा वाढता दबाव, अजित पवार यांच्या सोबत जाण्याबाबत असलेला तीव्र विरोध. शरद पवार गटातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी उघडपणे सांगत आहेत की अजित पवारांसोबत आघाडी नकोच, असं त्यांचं मत आहे. त्याचबरोबर आज दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे. दत्ता धनकवडे यांनी असा दावा केला आहे की अजित पवार, शरद पवार हे दोन्ही नेते आज एकत्र येतील आणि त्यांचं सगळं काही ठरलं आहे, असा त्यांचा दावा आहे. त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादींची चर्चा झालेली आहे, फक्त घोषणा होणं बाकी आहे, असं बोललं जात आहे. जर शरद पवारांनी अजित पवार
हे दोन्ही नेते एकत्र आले तर भाजप विरुद्ध अजित पवार, शरद पवार आणि यामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे अशी लढत पाहायला मिळू शकते. पण या सगळ्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, महायुती कुठेही जाणार नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमाशी बोलताना स्पष्ट केलं आहे. आता बघणं गरजेचं आहे, की शरद पवार, अजित पवार हे दोन्ही नेते यांनी यांनी निवडणुकीमध्ये एकत्र दिसतात का? आज युतीची घोषणा होती का? याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. त्याचबरोबर या संपूर्ण घडामोडीबद्दल आपलं काही मत असेल, तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल, तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.